तुम्ही कंपनीचे भागधारक आहात याचा तुमच्याजवळ प्रूफ काय? तुमचं नाव कंपनीच्या सभासद वहीमध्ये लिहिलेलं असते. सर्वात पहिला जेवढेही कंपनीचे भागधारक आहेत त्या सर्व भागधारकाचं नाव कंपनीच्या नोंद वहीमध्ये लिहिलेलं असते. दुसरा, तुमच्याजवळ त्या कंपनीचा भाग असलेला भाग प्रमाणपत्र असतो. बट कधी विचार केला की जर सर माझ्याजवळ असलेलं भाग प्रमाणपत्र जर विसरलं तर मी काय करू? मी कंपनीला कसं साध्य करू की मी कंपनीचा भागधारक आहे? कारण माझ्याजवळ घेतलेले कंपनीचे भाग 10 वर्ष जुने होते आणि तोपर्यंत कंपनीचे संचालक बदलले, कंपनीचा चिटणीस बदलला, तरी सुद्धा कंपनीच्या नोंदवहीमध्ये माझं नाव असेल का? अशा अनेक प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये लपलेलं आहे. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं मी स्वागत करतोय. बघा, भाग प्रमाणपत्राशी संबंधित आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? हे एक कंपनीने वाटप केलेलं दस्तऐवज आहे जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत. म्हणजे जे जे व्यक्ती, जे जे लोक कंपनीने वाटप केलेल्या समभागाचे, कंपनीने वाटप केलेल्या भागांचे मालक आहेत, अशा लोकांना कंपनी पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र वाटते. भाग प्रमाणपत्र हे भागांसाठीच्या मालकी हक्काचा फायनल एव्हिडन्स, फायनल प्रूफ की तुम्ही कंपनीचे भागधारक आहात ह्याच्यासाठी पुरावा म्हणून काय असतं? भाग प्रमाणपत्र. आता याच्यासाठी रिलेटेड समोर काय सांगण्यात आलेलं आहे? जर सभासदत्वाच्या बाबतीत जर सभासदत्वांबाबत काही वाद उद्भवल्यास सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. समजा अनेक वेळेला असं होतं की कंपनीचे चिटणीस बदलल्यामुळं, कंपनीचे संचालक बदलल्यामुळं काय होत असतं माहिती आहे का? अनेक वेळेला सभासद नोंदवहीतील नोंदीमध्ये काही ना काही वादविवाद होत असतात. मग अशा वेळेस सपोज जर सभासदांच्या नोंदवही मधील जे नाव लिहिले त्याच्या संबंधित काही वादविवाद झालं, वही हरपली, तर फायनल पुरावा म्हणून तुमच्याजवळ भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाने काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्राचे वाटप केले जाते. बघा काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हाही एखादी कंपनी भाग प्रमाणपत्र वाटते, आता भाग प्रमाणपत्र हे अशा प्रकारचे एक दस्तऐवज आहे जे कोणी कोणासोबत शेअर करू नाही शकत. राईट, जसं तुम्ही तुमचं एटीएमचं पिन असेल, एटीएमचं जे पण काही गोष्टी, बँक पासबुकचं फ्रंट पेज असेल, हे सहसा आपण कोणासोबत शेअर करत नाही. तसं शेअर सर्टिफिकेट कोणी पण कोणासोबत शेअर करत नाही, कारण ते एक खूप पर्सनल डॉक्युमेंट असतं. ऑलराईट, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की त्या भाग प्रमाणपत्रावर काय काय असतं? संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक, म्हणजे एकूण संचालक मंडळामध्ये जर 20-30 संचालक असतील तर त्यापैकी कोणत्याही 2 संचालकांची नियुक्ती हे सर्व संचालक करतात. 2 मुख्य संचालक आणि कंपनीचा चिटणीस आणि इतर अधिकृत व्यक्ती यांची सिग्नेचर त्या भाग प्रमाणपत्रावर असते. आणि कॉमन सील म्हणजे काय? कंपनीचा जो शिक्का असतो त्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्र वाटप केले जाते. कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व वाटपदारांना भाग हस्तांतरण स्वीकृती प्रदान करते. तसंच हे अंशतः किंवा पूर्णदत्त भागांसाठी दिली जाते. आता काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की कोणाकोणाची सिग्नेचर असते, कोणाकोणाची स्वाक्षरी असते ते कळालं. राईट, इथं काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व भाग वाटपदारांना भाग हस्तांतर स्वीकृत्यांना प्रदान करते. म्हणजे कंपनी जे भाग प्रमाणपत्र आहे कोणाकोणाला करते? एकतर ज्यांनी ज्यांनी भाग खरेदी केलेला आहे त्यांना, त्याचबरोबर ज्यांनी खरेदी करून स्वतःचे भाग दुसऱ्यांच्या नावाने हस्तांतरित केलेले आहेत, त्याग केलेला आहे, अशा भाग हस्तांतर स्वीकृत्यांना प्रदान करते. तसेच हे अंशतः किंवा पूर्णदत्त भागांसाठी दिली जाते. अंशतः किंवा पूर्णदत्त म्हणजेच काय? एका भागाची किंमत 1000 रुपये असेल तर अर्जाच्या वेळी कंपनी 250 रुपये घ्यायली. राईट, भाग वाटप प्रक्रियेच्या वेळेस कंपनी 500 रुपये घ्यायली. मग शिल्लक किती राहिले? 750 रुपये कंपनीला दिला तुम्ही एका भागासाठी, 250 रुपये शिल्लक राहिलेत. तरी सुद्धा जर कंपनी तुम्हाला भाग प्रमाणपत्र देत असेल तर अशा वेळेस कंपनी कोणत्या भागासाठी द्यायली? अंशतः भाग. का? कारण आणखी तुम्ही 250 रुपये कंपनीला देणं बाकी आहात, तरी सुद्धा कंपनी तुम्हाला भाग प्रमाणपत्र द्यायली. कधी कधी कंपनी काय करते? अगोदर पूर्णच्या पूर्ण पैसे कंपनी काढून घेते. अर्जासोबत 250, भाग वाटपासोबत 500,
राहिलेले शेवटचे 250 रुपये कंपनी काढून घेतली, मग अशा भागांना काय म्हणतात, पूर्णदत्त भाग. जर एखाद्या भागधारकानं कंपनीला घेतलेल्या भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात पूर्णपैकी पैसे दिले तर कंपनी त्याला पूर्णदत्त भाग म्हणते. एकूण खरेदी केलेल्या भागांपैकी कंपनीला पूर्ण रक्कम न देता काही रक्कम पेड केली तर अशांना कंपनी अंशतः भाग असं म्हणत असते. ऑलराईट, आता एखाद्या भाग प्रमाणपत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. सर्वात पहिला भाग प्रमाणपत्रात पुढील बाबींचा समावेश होतो. सर्वात पहिला कंपनीचे नाव, कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर, ह्याच्याबद्दल तर आपण CIN नंबर बद्दल नीट नंतर डिस्कस करू. त्याच्यानंतर नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, कंपनीचा जो रजिस्टर्ड ऑफिस आहे, नोंदणीकृत कार्यालय, मुख्य कार्यालय आहे, त्याचा पत्ता तिथे दिलेला असतो. सभासद नोंद क्रमांक, प्रत्येक सभासदांना ज्यांनी ज्यांनी भाग खरेदी केलेला आहे त्या प्रत्येकांचा एक नोंद क्रमांक असतो. त्याचबरोबर भाग प्रमाणपत्र क्रमांक, कारण कंपनीचे जेवढे भागधारक आहेत, पहिल्याला भाग प्रमाणपत्र क्रमांक 1, दुसऱ्याला भाग प्रमाणपत्र क्रमांक 2, असं प्रत्येकाला एक एक नंबर वाईज देत असते. त्याचबरोबर त्या सभासदाचे नाव, त्याच्या जवळ भागांचे स्वरूप कोणते आहेत, समहक्क भाग आहेत का अग्रहक्क भाग आहेत, अग्रहक्क भाग असतील तर ते कोणत्या प्रकारचे भाग आहेत, नोंदविलेले आहेत का न नोंदविलेले आहेत. अशा अग्रहक्क भागांचे 8 प्रकार आहेत, आपण बघितलं, तेच लिहिलेले असते. भागांची संख्या, की एकूण किती भाग आहेत, आणि भागांचे व्यवच्छेदन क्रमांक म्हणजेच काय, डिस्टिंक्टिव्ह नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे प्रत्येक भागांना एक विशिष्ट नोंदणी क्रमांक दिलेला असतो. तर त्या प्रत्येक भागांचा नोंदणी क्रमांक, सपोज SBI चे माझ्याजवळ 5 भाग आहेत, तर कंपनी काय करते, प्रत्येक भागाला नाव देते. SBI 03BC1, SBI 03BC2, असं प्रत्येक भागाला कंपनी नाव देते. SBI 03BC3, असं प्रत्येक भागाला एक डिस्टिंक्टिव्ह नंबर, व्यवच्छेदन क्रमांक कंपनी देत असते. तर तुम्हाला जे भाग मिळाले त्या भागाचे नंबर, सर सपोज एखाद्या भागधारकाला 1000 भाग नंबर मिळाला, 1000 भाग आहेत त्याजवळ, आणि प्रत्येक भागाला एक सेपरेट नंबर आहे म्हणून तुम्ही सांगितलं, मग सर त्याला 1000च्या 1000 भागाचे 1000 नंबर दिलेले असतात का, नाही. अशा वेळेस कंपनी काय करते, सरळ सरळ शॉर्ट मध्ये लिहिते की ह्या पर्टिक्युलर शेअर होल्डरला SBI 03BC1 पासून टू SBI 03BC1000 अशा पद्धतीचे ह्याला भाग मिळालेले आहेत, कंपनी असं लिहिते. SBI 03BC1 पासून टू SBI 03BC1000, आता 1 पासून 1000 पर्यंत त्यालाच मिळालेले आहेत पूर्णच्या पूर्ण, त्याच्यावर लिहिलेलं असते. आणि हे सगळे कम्प्युटराइज मेकॅनिझम असते, ऑटोमॅटिक सर्व गोष्टी होत असतात. ओके, आता बघा भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी. भाग प्रमाणपत्र काही वेळेला अंशतः भागांना देण्यात येते, काही वेळा पूर्णदत्त भागांना देण्यात येते, कधी कधी देण्यात येते, चेक करा. बघा, कंपनी स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत, कंपनी स्थापन झाली त्यावेळेसच कंपनीचे भाग असतात. कंपनी सुरुवातीला स्थापन झाल्यानंतर भाग प्रमाणपत्र कोणाला देण्यात येते, घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना. म्हणजे कंपनी स्थापनेच्या वेळी जे कंपनीचे सभासद होते त्यांना भाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येते. त्याच्यानंतर भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत एकदा कंपनीने कंपनीचे भाग सर्वसामान्य जनतेला प्राथमिक विक्री केली, त्यावेळेस भाग प्रमाणपत्र कोणाला वाटण्यात येते, भाग वाटप केलेले असलेल्या भाग वाटपदारांना, म्हणजेच सर्वसामान्य जनतेला. कंपनी स्थापन झाली तेव्हा भाग प्रमाणपत्राचे वाटप कंपनीच्या सभासदांना देण्यात येते. कंपनीने प्राथमिकरित्या भाग बाजारात कंपनीच्या भागांची विक्री केली त्यावेळेस कंपनीचे भाग वाटप प्रमाणपत्र हे भाग वाटप केलेल्या भागधारकांना वाटण्यात येते. त्याच्यानंतर हस्तांतर अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत, कधी कधी काय होते, ट्रान्सफर ऑफ शेअर्स, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स, स्वतः मी माझे भाग दुसऱ्याला द्यायलो, किंवा एखाद्या XYZ व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाचे भाग त्याच्या कायदेशीर वारसदाराला जात असतील तर अशा वेळेस कंपनी भाग प्रमाणपत्राचे वाटप वगैरे करत असते. म्हणजे हस्तांतरण झाल्यास, स्वीकृत्यास आणि भागाचे संक्रमण झाल्यास कायदेशीर वारसास भाग प्रमाणपत्र देण्यात येते. प्रत्येकाचा एक कालावधी असतो.
कंपनी स्थापनेपासून 2 महिन्याच्या आत सभासदांना, भाग वाटप झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भाग वाटपधारकांना आणि हस्तांतरण किंवा संक्रमण झाल्यास कंपनी 1 महिन्याच्या आत हस्तांतरण स्वीकृत्यास आणि कायदेशीर वारसदारास भाग वाटप प्रमाणपत्र देत असते. ऑल राईट. त्याच्यानंतर आता आपण डिस्कस केला होता की सर समजा माझ्याजवळ एका कंपनीचं भाग प्रमाणपत्र आहे आणि ते जर हरपलं तर मग मी कसं करू, मी कुठे जाऊ? काय सांगण्यात आलेलं आहे, मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल तर कंपनी परत केले असल्यास आणि कंपनीस परत केले असल्यास काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे हे धारकाने सिद्ध केले. बघा काय सांगण्यात आलेलं आहे, 2 वेळेस तुम्हाला भागांची दुसरी नक्कल मिळते. ओरिजिनल प्रमाणपत्र जसं 10वीला सुद्धा तुम्ही पास झाल्यानंतर सुरुवातीला एक मार्कशीट तुम्हाला आली, त्याच्यानंतर सनद नावाची एक डुप्लिकेट मार्कशीट तुम्हाला शाळेमध्ये जाऊन घ्यावं लागते, जेणेकरून एक हरपल्यास दुसरी तुमच्याजवळ असते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल प्रत देऊ शकते जर, कधी कधी देऊ शकते. सर्वात पहिले रिझन आहे मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल आणि कंपनीस परत केले असल्यास. समजा तुमच्याजवळ 10 वर्षाखाली तुम्ही भाग घेतला होता, आता 10 वर्ष एखाद्या कागद जपून ठेवून कागदाची क्वालिटी खराब होऊन जाते, अनेक वेळेला फाटते, मग आपण कंपनीच्या कार्यालयात जाऊन परत करायचं, कंपनी आपल्याला दुसरं देते. त्याच्यानंतर मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे हे धारकाने सिद्ध केल्यास. आता माझ्याजवळ एका कंपनीचे भाग प्रमाणपत्र होतं, बट अचानकपणे पूर सारखी सदृश्य स्थिती निर्माण झाली आणि एका गावामध्ये असणारे सगळेच्या सगळे घर वगैरे वाहून गेले, घरामध्ये पाणी वगैरे झालं, अशा गोष्टी आले. आणि मग नीट लक्षात घ्या, आणि मग काय झालं, हे सगळं झाल्यामुळं सोनं वगैरे गेलं असं अनेक वेळेस ऐकलेलं आहे. घरामध्ये पाणी शिरल्यामुळं, कपाटात पाणी घुसल्यामुळं भिजलं वगैरे, नष्ट झालं. मग तुमच्याजवळ काही ना काही एका त्या भाग प्रमाणपत्राची फोटो असेल किंवा पावती असेल किंवा तुम्ही भाग प्रमाणपत्रामध्ये जे तुमच्या भागांची स्पेशल नंबर होतं ते एका कागदावर लिहिलेलं असेल, काही ना काही पुरावा तुमच्याजवळ असेल किंवा ऑनलाईन तुम्ही PDF म्हणून शेअर केलेला असेल किंवा कंपनीमध्ये कंपनीच्या नोंदणी वहीमध्ये जे सभासद संख्या असते त्याचा पुरावा तुमच्याजवळ असेल, मग हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. अँड दॅट्स इट. सिद्ध केल्यानंतर कंपनी तुम्हाला प्रमाणपत्र देत असते. आता याच्यावर उपाय म्हणून कंपनीनं ऑलरेडी सेबीने सांगितलेलं आहे की बाबा तुमच्याजवळ जर भाग प्रमाणपत्र भौतिक स्वरूपात असेल तर त्याला ऑनलाईन स्वरूपात करून घ्या, म्हणजेच त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग प्रमाणपत्र काढून घ्या, जेणेकरून अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे वगैरे सेफ ठेवता येतात. ऑल राईट. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रात नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. कंपनीला ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. आता बघा, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं की बाबा माझं भाग प्रमाणपत्र हरवले आहे, म्हणून पेपरामध्ये कंपनी टाकून टाकते बाबा ह्या व्यक्तीचं भाग प्रमाणपत्र हरवले आहे, कोणाला सापडल्यास 10 दिवसाच्या आत या ठिकाणी आणून द्या. कोणाला लक्ष आहे, घेतात लोक, फाडून फेकून टाकतात. आणि मग कंपनीने सांगितले की बाबा या तारखेच्यात आणून द्या, आणि जर कोणी आणून दिलं नाही तर कंपनी काय करते, दुसरं भाग त्याची प्रत देऊ शकते. कंपनीला ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत दिले जाते. SP मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ते म्हणजे कालावधी. 3 ते 10 दिवस कालावधीमध्ये नीट लक्ष द्या, भाग विक्री करावी लागते. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत भाग वाटपाचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी कालावधी लक्षात ठेवायचं. मी एक डायरीचा व्हिडिओ टाकला होता, लक्षात नसेल, डायरी व्हिडिओ बाय DA2 अकॅडमी टाका, युट्यूबला येऊन जाईल. त्याच्यामध्ये एका छोट्या डायरीमध्ये सगळे पॉइंट्स कशी लिहायचे सांगितले होते. SP चे स्टुडंट ऐकत असाल, SP चं डायरी करणार असाल, कालावधी लिहून टाकायचं, 2 महिने ... 3 महिने ... आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, क्लिअर कट नीट लक्ष द्या की नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेच्या 3 महिन्याच्या आत दिले जाते. फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र हे ठळकपणे नमूद करावे लागते. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीला नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. काय सांगण्यात आलेलं आहे, नीट लक्ष द्या. ओरिजिनल भाग प्रमाणपत्र तुमच्याजवळ आहे तरी सुद्धा तुम्ही नक्कल भाग प्रमाणपत्र मागवत असाल तर मग कुठं ना कुठं
तुम्हाला कोणत्या प्रकारचा एक प्रकारचा दंड भरावा लागतो. नीट लक्ष द्या. शेवटचे 3 लाईन मी आणखी एक वेळेस सांगायलो, महत्वाचे आहेत. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून किती महिन्याच्या आत दिले जाते? 3. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते. जे जे कंपनीच्या नोंदवहीमध्ये तुमचं नाव आढळलं असेल तर नक्की तुम्हाला ते मिळून जाईल. लास्टला काय सांगण्यात आलेलं आहे? फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. जर एखादी कंपनी स्कॅम करण्याच्या तयारीमध्ये आहे, काही ना काही जाली काम करायला, सेबीला निदर्शनास आलं की कंपनीनं फेक शेअर सर्टिफिकेट दिले तर कंपनी मोठ्या प्रमाणावर सेबी जे आहे ते कंपनीला मोठ्या प्रमाणावर दंड लावत असते. ऑल राईट, डन. हे अशा प्रकारे आपण डिस्कस केला. आता शेवटचं पॉइंट ह्याच्यामधलं राहिलेलं आहे भागावरील हप्ते मागणी आणि भाग जप्ती. हे 2 पॉइंट्स नंतर हा चॅप्टर इथंच संपेल. भागावरील हप्ते मागणी कशा पद्धतीची होते याच्यामध्ये सुद्धा चिटणीसाला संचालक मंडळात काही विशेष ठराव मंजूर करावा लागतो, त्यांची सहमती घ्यावी लागते का नाही, आपण येणाऱ्या क्लासमध्ये डिस्कस करूयात. एसपीशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज इनलाईन मध्ये आहेत. चॅनलला लाईक करा, अदरवाईज युट्यूबच्या गर्दीमध्ये आपला चॅनल हरपून जाईल, तुम्हाला मिळणार नाही, वापस व्हिडिओ बघायला प्रॉब्लेम जाईल. राईट. अधिक माहितीसाठी काय डाऊट असल्यास कमेंटमध्ये विचारा, नक्की आपण तुमच्या डाऊटचं शंकेचं समाधान करूयात. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.